जसं संतोष देशमुखांचा खून केलाय तसाच सुरेश धसांचा खून करायचा आहे का? जशास तसं उत्तर देऊ म्हणजे नेमकं यांना काय म्हणायचे हे काही त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये स्पष्ट केलं नाही. दुर्दैवानं अंबाजोगाईची आपल्या परिसराची ही पार्श्वभूमी नाही आहे. आपण आपल्या भागामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी निजाम स्टेटच्या विरोधामध्ये लढाईची भूमिका असो किंवा स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये भाग घेण्याची भूमिका असो अनेकांनी तुरुंगवास भोगलेला आहे. अंबाजोगाई जिल्ह्याचं आंदोलन असो, शेतकरी संघटनेच्या चळवळीचं काम असो, समाजवादी चळवळीचं काम असो, या सगळ्या कामामध्ये आत्तापर्यंत जी काही भूमिका घेतलेली त्याच्यात अशा पद्धतीनं की सुरेश धस यांनी फक्त विधानसभेच्या सभागृहामध्ये भूमिका मांडावी, बाहेर त्यांनी काहीही भूमिका मांडू नये, नाहीतर त्यांना जशास तसं उत्तर देऊ, ही जी काही भूमिका आहे याबद्दल आपण प्रकर्षाने या पत्रकार परिषदेमध्ये आपण बोलणार आहे. सुरेश धस यांनी काय दुसरी भूमिका मांडली? त्यांनी खून प्रकरणाबद्दल सविस्तरपणे सभागृहामध्ये संपूर्ण भूमिका मांडलेली विधानसभेच्या पटलावर. तसंच त्यांनी बीड जिल्ह्यातल्या पीक विम्याच्या संदर्भात भूमिका मांडली. सुरेश धस यांनी सभागृहामध्ये पीक विम्याच्या संदर्भात भूमिका मांडली. राखेच्या माध्यमातून परळीच्या थर्मलमधून जी काही राख बाहेर निघते आणि त्या राखेवर जी काही गुंडागर्दी चालते त्याबद्दलही ते सभागृहात बोललेले. तसंच शिरसाळ्याच्या गायरान जमिनीचं जे प्रकरण आहे, वीट भट्ट्यामधून जी काही गुन्हेगारी केली जाते परळीच्या परिसरामध्ये, मुरुम आणि दगड माफिया यांच्या संदर्भातही जी काही भूमिका मांडली जाते तीही ते सभागृहामध्ये बोललेले आहेत. आणि त्याच भूमिका त्यांनी पुन्हा एकदा जसे जसे पत्रकार भेटतील तसं तसं ते मांडत आहेत. सुरेश धस यांनी जी काही भूमिका मांडलेली ही काही फारशी सभागृहात बोलण्यापेक्षा वेगळी भूमिका मांडली असं काही नाही आहे. बाहेर पण ते तेच भूमिका मांडतात. आता त्यांना जशास तसं उत्तर देऊ ही जी भूमिका इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी घेत आहेत ही मला वाटतंय की संतोष देशमुखांच्या खुनाच्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा यांचा हा प्रयत्न आहे. आणि